साखर. आम्ही नंदुरबार जिल्ह्यावरून लेबर आणलं होतं ऊसतोडासाठी. त्यांनी 15 दिवस काम केलं. इथं गावावर गेलो तर मालकाचा फोन आला रात्री, ते तुमचं लेबर पडून गेलं. परराज्यात सुद्धा लाखो ऊसतोड कामगार जाऊन काम करतात. त्या ऊसतोड कामगाराची साधी माहिती, नाव, पत्ता, इतकी प्राथमिक काम सुद्धा आणखी प्रशासनाकडे झालेलं नाही. रमेशला त्या ठिकाणी ऊस तोडीच्या लोकांनी, मुकादम असेल, कोयतेवाले असतील, या लोकांनी 5 ते 6 लाखाला चुना लावलाय. आणि कारखाना याविषयी काय नोंद घेत नाही, त्यामुळे जामीनदारांचे पैसे कापून बरबादी होते सगळे धंद्याचे. आपल्या कारखान्यानं लक्ष घातलं पाहिजे टोळ्यांच्यावर. साखर. महाराष्ट्राच्या काळ्याशार मातीत उगणारं हे पांढरं शुभ्र सोनं. गेल्या 50 वर्षात या एका पिकानं महाराष्ट्रातील शेतीचं रूपच बदलून टाकलंय. या सगळ्याची सुरुवात 1960च्या दशकात झाली, जेव्हा महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रातलं साखर उत्पादन झपाट्याने वाढत गेलं. भारत आज जगातला 2ऱ्या क्रमांकावरचा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. आणि विशेष बाब म्हणजे भारतातलं 1/3 साखर उत्पादन फक्त महाराष्ट्रातच होतं. पण आज हा साखर उद्योग भारतातला सर्वात जास्त फसवणूक होणारा देखील उद्योग आहे. दरवर्षी भारतातल्या शेकडो साखर कारखान्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतंय. पण इतकं नुकसान होतं कसं? याच्या उत्तरासाठी आपल्याला या उद्योगाचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. साखर उद्योगामध्ये 3 मोठे घटक आहेत: ऊस तोडणी कामगार, कॉन्ट्रॅक्टर व ट्रान्सपोर्टर आणि साखर कारखाना. या उद्योगासाठी सर्वात जास्त गरज असते ती कामगारांची. कामगारांच्या आवश्यकतेनुसार साखर कारखान्यांचं एक नेटवर्क बनवलंय. साखर कारखाना ते मुकादम, मुकादम ते ट्रान्सपोर्टर, ट्रान्सपोर्टर ते कॉन्ट्रॅक्टर, कॉन्ट्रॅक्टर ते कामगार. या उद्योगात कामगारांसाठीचे पैसे 150% ॲडव्हान्समध्ये दिले जातात. साखर कारखाने हे मुकादमाच्या रिस्कवर ट्रान्सपोर्टर सोबत करार करतात आणि एका ट्रान्सपोर्टला 6 लाख रुपये ॲडव्हान्स देतात. आता हे ट्रान्सपोर्टर कॉन्ट्रॅक्टरशी करार करतात आणि त्या 6 लाखात स्वतःची गुंतवणूक करून एका लेबर गँगसाठी 15 ते 30 लाख रुपये देतात. एक लेबर गँग म्हणजे दररोज 20 ते 30 टनापर्यंत ऊस तोडणी करून लोड करायला लागणारे कामगार. ऊसतोड कामगारांना ॲडव्हान्स दिलेली रक्कम आज हजारो कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर अशा प्रकारे साखर उत्पादनाची साखळी ही कमिशनवर काम करते. मुकादमाला 10%, ट्रान्सपोर्टरला 25% आणि कॉन्ट्रॅक्टरला 20% अशा दरानं कमिशन मिळतं. या सगळ्यामध्ये सर्वात जास्त नुकसान होतं ते म्हणजे शेतकरी आणि सरकारचं. प्रति टन 2000 ते 2500 रुपये अशा दरानं शेतकऱ्यांना भाव मिळतात. शेतकऱ्यांना प्रति टन 100 रुपये जरी कमी मिळाले तरी करोडो शेतकऱ्यांचं हजारो कोटींचं नुकसान होतंय. मजूर यंत्रणेची संपूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या बिलातून कपात करून दिली जाते. आणि या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे अव्यवस्थित असलेला कारभार. पण आता यावर उपाय काय? तर आम्ही या कामाच्या नीटनेटक्या कामकाजासाठी एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म बनवलाय. या सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य असं की यामध्ये सर्व डेटा ऑटोमॅटिक अपडेट होत राहतो, जेणेकरून आज किती मजूर कोणत्या कामाला गेलाय आणि कुठे ऊस तोडणी चालू आहे हे सगळं ऑनलाईन दिसतं. यासोबतच प्रत्येक दिवशीचा ट्रान्सपोर्ट पासून कामगारांपर्यंतचा हिशोब देखील यावर करता येतो. म्हणजे यामुळं ऊस शेतकऱ्यांपासून कारखान्यांपर्यंत येताना मधल्यामध्ये होणारं नुकसान आणि फसवणूक दोन्ही सुद्धा पूर्णपणे थांबेल. लेबर कॉन्ट्रॅक्टरमुळं आणि ट्रान्सपोर्टरमुळं साखर कारखानदारांना सर्वात जास्त फसवणुकांना सामोरं जावं लागतं. या फसवणुकीचे परिणाम म्हणजे कामगाराकडून जर कॉन्ट्रॅक्टरची फसवणूक झाली तर कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण संसार उद्ध्वस्त होतोय. कॉन्ट्रॅक्टरकडून जर ट्रान्सपोर्टरची फसवणूक झाली तर त्यालाही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि ट्रान्सपोर्टरने जर साखर कारखान्यांना फसवलं तर संपूर्ण कारखान्याचं नुकसान होतं आणि नुकसान झालेले पैसे हे शेतकऱ्याकडून कपात केले जातात.
आणि आत्महत्या, किडनॅपिंग, मर्डर अशा प्रकारे फसवणुकीचे विपरीत परिणाम पाहायला मिळतात. पण याच फसवणुका आमच्या सॉफ्टवेअरमुळे पूर्णपणे थांबतील. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे 60% खर्च कमी होऊन 30% उत्पादकता वाढेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या कष्टाने तो ऊस आपल्यापर्यंत पोहोचतो त्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळेल. कारण जेव्हा भारतातला शेतकरी आनंदाने हसेल तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने प्रगत ठरेल.